एव्हरीवन, गुड मॉर्निंग. अलिबागची आमची फर्स्ट मॉर्निंग आहे आज माझी. आणि पहिली माझी सगळी घराची साफसफाई चालू आहे. तर आज माझ्यासाठी आईने बाव आणलेला आहे. मी दाखवते तुम्हाला. पापलेट, पापलेट सगळं पडतंय. पापलेट पापलेट दाखव. लगडी होती ते. कशी ते पापलेट अशी कापतात काय पापलेट? आणि काय अजून आहेत? बोंबील पण आहेत ना. बोंबील बोंबील आणि बोंबील आणलेले आहेत माझ्यासाठी आज. कारण की उद्या माझी सुट्टी संपली. उद्या मी चाललो. दरवर्षी तसे आम्ही आमच्या हंडे छान रंगवतो. पण यावेळेस मी आले पण लेट आणि गेले 3 वर्ष पण मी जॉबला, त्यामुळे मला ते पेंटिंग करायला मिळालंच नाही. दरवर्षी खूप छान अशी पेंट करते मी. तसं काही करायला मिळालं नाही यावर्षी. तर आता भरती आहे. कारण की एक माझ्या नवसाची असते आणि एक माझ्या भावाच्या नवसाची. असे 2 आमच्या हंड्या असतात. त्यातली एक हंडी आमची कृष्ण मठाजवळ लागेल, जे की मी तुम्हाला क्लिपमध्ये ऑलरेडी दाखवलेलं आहे कृष्ण मठ आमचं. आणि एक हंडी इथे आमच्या अंगावर फुटते. तसे पप्पांच्या अंगावर फोडतात, पण यावर्षी मी माझ्या अंगावर फोडणार आहे ती हंडी. असं प्लॅन केलं आहे. तर बघू. आणि मग आता हंड्या मी भरायला घेतली आहे, कारण की पप्पांना तिकडे मठामध्ये हंडी बांधायला जायचं आहे. सो मी आता हंडी भरती आहे आणि तुम्हाला दाखवती आहे. म्हणजे ह्या आमच्या नवसाच्या हंड्या आहेत दोघांच्या पण. कारण आम्ही नवसाची पोळ्या दोघं पण दोन्ही पण हंड्या आमच्या नवसाच्या हंड्या असतात. आणि आमच्या ज्या नवसाच्या हंड्या असतात ना, त्याच आमच्या कृष्ण मठाजवळ लागतात. म्हणजे तिथे जेवढ्या जणांच्या हंड्या असतात तर त्या सगळ्या नवसाच्या हंड्या असतात. हंड्या तिथे लागतात. तशीच आता आमची ही आता एक हंडी आहे, ती तिकडे जाईल. एक हंडी दाराजवळ फुटेल. ही सगळी तयारी चालू आहे. आणि या आमच्या हंड्या दाखवते. एक मिनिट. या बघा, या आमच्या 2 हंड्या आहेत. आणि यावर्षी काय, यावर्षी मला काही पेंट वगैरे करायलाच नाही मिळालं. मी आले पण काल, त्यामुळे काही पेंटिंग करायला नाही मिळालं. आता आमच्या इथली पालखी निघेल. आमचं इथे जे मठ आहे तिथली पालखी निघेल. मला ती कॅच करायची आहे. कोण आलं? नाम तेरा दुनिया पहच. केवढा पाहिजे होता रे. केवढा पण नाही. शब्द पण नाही. कायच नाही बाई. शब्द पण नाही. पप्पानी केवढा आणला. चल पालखी निघाली आता चाललो मी. ये मेरी हंडी है. मेरी पापा. हंडी टाक. पापा मी काय सांगतोय, दही सगळं टाकू का ठेवू? तिला विचारा. ती मी तुम्हाला विचारा सांगते. ही कुठली आहे हंडी? ती माझी आहे. हां, माझ्या मठात. हे आई म्हणजे मला पैसे देत नाहीत घरची माणसं, तर मी एवढेच पैसे टाकते माझ्या हंडीमध्ये. आणि त्या हंडीमध्ये किती रुपये? 2 रुपये. त्या हंडीमध्ये जी ही माझी. हां, ती हंडी तिकडे जाईल, ही माझ्या अंगावर फुटेल. याच्यामध्ये एवढंच टाकू पैसे. असं हे एवढं सगळं दही आता ओतणार आहे मी माझ्या हंडीमध्ये ओतणार आहे. टोप दे. तो बघ, ते बघ इथं कचऱ्यात टाकले मी. कसे धागे आहेत ते? अरे धागे बांधा नको. तो बघ धागा, तो बघ दिसतोय समोर. तो बघ कचऱ्यात आहे मेहंदीच्या कोणाच्या बाजूला. ते धागे. हा ते धागे दे. ते नाही, सफेद धागे काय केले? बांध त्याला. सफेद धागे कशाला पाहिजे? आता हे हार नाही गुंडाळण. तुझ्या नवसाच्या ठेव. होय हंडी खूप एक्साइटेड होते यावर्षी मी हंडीसाठी. 3 वर्षांनी मी सगळं करतीये. तेव्हा काय ब्लॉगचं एवढं क्रेज नव्हतं ना, तेव्हा पण दाखवलं असतं की आमच्याकडे लग्न झाल्यावर नवऱ्याला सांग हे करायला. हे म्हणजे काय ते माहित नाही, अशी आई बोलते. हे काय पहिला हार बांध. कुठला मोठावाला हार माझ्याच्याला बांधू काय ग? तेव्हा जर क्रेज असतं ना ब्लॉगचं. सब मेमोरी मैंने क्लिक करी होती तभी, पर वो तब क्रेज नहीं था ना ब्लॉग का. दैट्स व्हाई वो क्लिक ही नहीं हुआ. मेन कपड़ा बांधता ही. ये मैंने हार बना है मेरे हाथ से ही. दरवर्षी हे काम माझ्याकडे असतं, पण 3 वर्ष काही नाही रे, काही नाही. सगळं मिस झालं रे, मिस झालं. चाहे हम कितनी भी दुनिया घूम ले. काय डायलॉग ही कंप्लीट नहीं करने देते. तो केवढा कुठं आहे? केवड्याचं पान तू
धिस इज माय हंडी डन 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 मेहंदी मेहंदी रे माझी हंडी रे माझी हंडी दही हंडी. तर माझ्या हंडीला मी अशा प्रकारे रेडी केलेलं आहे. देखो देखो ऐ यूज झाला वाटतं. डिंग पत्ती बघू दे व्यवस्थित बांधलंय की नाही मलाच नाही माहिती. ए हा हार बाबा आणणार आहेत ते परत का जातो तिकडच. हा नारळ. हा नारळ नारळ केवड़ा केवड़ा लगा दो यहाँ पर. चलो हंडी आयो लागला माझ्या हंडी. माय हंडी इज डन 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 डन. थोडंसं मिस झालं की थोडं पेंटिंग वगैरे झाली तर आणखीन चांगली दिसली असते. अये हंडीचं हेच फाटला पाणीच फाटला नाही पाणी. हां अगरबत्ती लावू ना का नंतर जाम जुड आहे माझ्या जीवापेक्षा जड आहेत. पप्पानी राख्या याच्यात टाकल्यात मठातल्या हंडीत. हळदीचा आपला कंजूसपणा करायचा नाही. आपल्याकडे पैसा कमी असेल तरी चला हळद जाम पाहिजे. जगजात कंजूसपणा करायचा नाही अजिबात नाही. हार गुप त्याला हा हार गुप तो कशाला हार पाहिजे तो. याला हार हाय बार का. अबे कुठे गेला पान. पैसे टाकू दे म्हणजे ती माझी हंडी आहे म्हणून त्याच्यामध्ये काही थोडी 10-15 रुपये चिल्लर तरी टाकले नाही. याच्यामध्ये फक्त 2 रुपये दिलेत मला टाकायला. अशी आमच्या घरची डेकी माणसातील डेकी माणसं होती सगळी. किती केवढी करायची माणसांनी. भांडी बक्की झाली घासायची घासा भांडी म्हणजे एवढी डेकी आहे आमच्या घरची माणसं. तिला केला तरी ठेव मग. 2 रुपये दिलेत फक्त त्या हंडीला. वरून नारळ पण देत नाही तिला. केला तरी राहून दे तिला. राग नको यायला जास्त. सगळ्यांना मान पाहिजे मग. माझ्या लाडाच्या अंडे सगळ्या यावर्षी रंगरंगोटी करायला नाही भेटली काय. चला फायनली आवर हंडी इज रेडी. जाम पसारा झालाय. पसारा करीत कृपया दुर्लक्ष करावे. याला कधी हे लावशील उदबत्त्या द्या उदबत्त्या. या मेरी हंडी है पर वो ऐसी वाकड़ी तिकड़ी हो रही है. ऐसे रखो इसको बैलेंस करके. हा ही दुसरी हंडी पण रेडी झाली आपली. पण ही जास्त जड वाटते मला. या बघा माझ्या हंड्या रेडी झालेल्या दोन्ही पण. सगळा पसारा बघू नका मस्तपैकी. ही मी आणि या माझ्या नवसाच्या हंड्या आणि नवसाची मी. अभी संध्याकाळी अंगावर हंडी फोडायची. मी खूप जास्त एक्सायटेड आहे यार. 3 वर्षानंतर एवढी एक्साइटमेंट आहे मला. खूप जास्त एक्साइटमेंट आहे. आज आहेत इकडच्या मोठ्या हंड्या पण लागतात. त्या हंड्यांसाठी पण मी इकडेच आहे. मी मजा करणार आहे खूप सवळी. तुम्ही पण या आमच्या अलिबागला. अरे हां मी दाखवायचं राहिलं. ही मी आहे ही पण मीच आहे. आणि इकडे इधर भी हम ही आहे. कुठं आहे ये देखो लुक एट मी. ये मी है ये हमारा कोलैबोरेशन है एंड ये भी हम ही है. देखो देख लो भैया देख लो. अभी ऐसा होता है. देखो काय करतोय. बोंबील टाकलीस तू कालवणात. हो छे बाबा. हा काय झालं. कालवण बोंबील आणि हे पापलेटनी बोंबील. जेवण कर चांगलं जेवण कर. टेस्टी जेवण कर. आता आम्ही चाललोय बघा. पप्पा आणि मी चाललोय हंडी बांधण्यासाठी मठामध्ये. माझी चप्पल कुठे येईल. हॅलो 1 मिनिट. हंडी बांधायला चाललो आम्ही मठामध्ये आता. छत्री कुठे आहे. छत्री दे. छत्री दे. मी गेट उघडते पप्पांना. खिडकीतल्या ताई आता वाकू नका. छत्री दे. गिव मी छत्री.
कुठून जायचं पा रोडनी कशाला काय रे काय माझी गाडी रे गाडी सगळ्यांच्या हंड्या लागल्या आम्ही पण चाललो आता कधी बांधतील मग आता बांधतील कधी सुरुवात आपली पालखी ना म्हणजे तिथे ठेवायच्या फक्त हंड्या आता आपण जाऊन मग ते नंतर बांधणार म्हणजे सगळ्यांनी आणल्यात तिथे हंड्या संतोष आता दिसली बघ की बाई कुठे इथे बांधतील असे लावलेत ते आता यावर्षी कमी आहेत काय वाशे का जास्तच आहेत मध्ये हंड्या आणल्यात काय मग आता बघ हे इथे मठ जिथे मी रात्री आले होते उपवास सोडण्यासाठी आम्ही पहिले इथे येतो कुठे आहेत बाबा आहेत अजून सगळ्यांच्या नाही आलेल्या आहेत तो काढतो छत्री घ्या बाबा आपली कमी जाऊ इथूनच तुम्ही घरी येत ना हे बघा इथे आता त्या ज्या सगळ्या हंड्या आहेत त्या नवसाच्या आहेत आणि त्या आता इथे सगळ्या लागतील ज्या इथे कलेक्ट केलेल्या आहेत त्या सगळ्या संध्याकाळी इकडे लावतील खूप मजा असते संध्याकाळी जेव्हा ते फोडतात ते बघा इथे सगळं तयार केलेलं आहे पप्पा आणि मी आता पालखी बघण्यासाठी चालू आहे म्हणजे मला पालखीची क्लिप घ्यायची आहे तर त्यामुळे आता आम्ही चालू आहे गाडी घेऊन नाही माझा रेनकोट आणलाय मी अलिबागला आणलाय पण तो आता घालून नाही आलो मेडिकलला आलेले मास्क घेण्यासाठी मास्क कंपल्सरी आहे पाऊस आलाय ही आमची पालखी चला गाडी घेऊन पुढे डायरेक्ट पुढे जाईन मी उतरू नको गाडी बंद करा इथं थांबायला आता म्हणून इथं थांबायला आता आता इथून फिरली परत आता इकडे पोलीस स्टेशनला
डायरेक्ट जेवलेत करायचं. साईडला जायचं इकडनं. ह्या बघा आमच्या नवसाच्या अंड्या इथे लागलेल्या आहेत. ह्या बघा सगळ्यांच्या.
घरी आपली हंडी फोडायची आहे. आता आमच्या नवसाच्या हंड्या फोडून झालेल्या आहेत आणि पप्पा आता समोर घरासमोर फोडणार आहे. तशी फोडणार तर मीच होते माझ्या डोक्यावर, पण मी कॉस्ट्युम्स नाही आणलेले आहेत. सो पप्पांच्या सांगावरती फोडणार आहे हंडी. ही बघा आता सगळे त्यांची माणसं येतील, सगळे फ्रेंड सर्कल येतील आणि मग ते तिथे फोडतील हंडी. सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप वर्षांपासून बघायच्या होत्या हंड्या फुटताना आणि फायनली आज पाहिलं, एकदम भारी वाटतंय. आले काय पप्पा? हा पप्पा, आई पप्पा कुठे आहेत? बोलाव मग हंड्या फोडायला. दादा येतोय घरी आणि त्यानंतर आम्ही मोठ्या दही हंडी बघायला जाणार आहोत अलिबागमध्ये आमच्या. आणि आमच्या नवसाच्या हंड्या वगैरे फुटलेल्या आहेत. माझं थोडं एक इच्छा राहून गेली, ती म्हणजे माझ्या हंडी फोडायची, माझ्या याच्यावर हंडी फोडायची राहून गेली इच्छा. तर त्यामुळे जाऊ दे, घाईघाईमध्ये पप्पांच्याच अंगावर फोडून टाकली. तशी ती नवसाची माझी आहे, पण ती पप्पांच्या अंगावर फोडली. आणि आता चाललोय दादासोबत हंडी बघण्यासाठी. तसं तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे माहीतच असेल की मरियाई गोविंद पथक अलिबाग मेटपाडा जे आहे ते आमच्या मेटपाड्याचं आहे. म्हणजे मी अलिबागची आहे आणि मेटपाड्यामध्ये आहे मी. तर आमचा गोविंद येवा तर आमचा गोविंद पथक आहे तो, आणि आता त्याला बघण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. मी दादासोबत जाणार आहे. हे बघा पप्पा, बघू द्या, आंघोळीला चालले. हे बघा, हे पालखीवाले नाचून बिचून आले. आता कुठे येणार तुम्ही का नाही? मोरीत नाही, आता तिकडे कुठे येणार आहोत का नाही? संपला आता आम्हीच आता आहोत. सो आता मी चाललेली आहे सगळे मोठे मोठे दहीहंडी बघण्यासाठी. स्पेशली मी आमच्या मेटपाडा पथकला बघायला चाललेली आहे. मरियाई गोविंद पथक मेटपाडा, ते बघण्यासाठी मी चाललेली आहे आणि मजा करणार आहे. खूप सारी दादा येतोय, त्याची हालत नाही बाईक चालवण्यासाठी, पण तरी पण मी भांडून त्याला बोलवलेलं आहे. सो मी तिकडे गेल्यानंतर आता मला आमच्या मेटपाड्याची गोविंद पथक म्हणजे मेटपाड्याची आमच्या हंडी मी दाखवणार आहे. सो स्टे ट्यून, बाय. काय ते बघू, तुमचा टी शर्ट कुठं आहे? हा काय काढला आता मी, हा काय मला काय माहिती आता? हा, तुम्हाला नाही माहिती? काढला मग. दादाने सगळा मूड ऑफ केला होता माझा आणि आता आलाय शिव्या खाऊन खाऊन. एकदम त्याची कंडिशन ना उभं राहण्याची पण नाही राहिलेली आहे, पण मला सोबतही कोणी नाही आहे म्हणून त्याला पकडलंय कसं तरी. आणि आता निघालोय फायनली आम्ही हंडी बघण्यासाठी. माझे डोळे बघून तुला लाज नाही वाटत? पहिली दहीहंडी आमची पहिली. मला जर बघितलं ना तर मस्त काय इच्छा आधी आली बघा ये इकडे. आमचे चित्र नंतर लावायला सांगतो मी. आमचे मॅडमचं गाणे लावा ते आम्हाला माहीत नाही. फर्स्ट दहीहंडी आम्ही पाहिली आहे, जस्ट बघून आलोय. आणि सेकंड दहीहंडी बघण्यासाठी चाललोय माझ्या कॉलेजजवळ, JSM कॉलेजजवळ आमची दुसरी एक मोठी दहीहंडी लागते, तिकडे चाललो. आणि त्यानंतर मग आम्ही थर्ड दहीहंडीला जाऊ, ते म्हणजे आमच्या रायगड बाजाराजवळ, नगरपालिकेजवळ. नगरपालिका का दादा? नगर परिषद असते. परिषद हा, नगर परिषदेजवळ. दीपक भाऊंचा छोटा रील स्टार. काय श्री सिद्धिविनायक गोविंद पथक बांधण. काय रे, कॉमेडी नाही करणार आहेस आज? कॉमेडी नाही करणार आहेस? हे आमचे दीपक भाऊ, हे रुपेश भाऊ आणि दादा आणि सिद्धार्थ भाऊ.
तो चढतोय की उतरतोय? 6 लाख कोरोना नवीन सोबत कोरोना पप्पूदादाने धोका देऊन टाकला त्यामुळे आता पप्पांना पकडलंय. पप्पांसोबत हँडी सोडायला आलो. पप्पू दादानी धोकाच दिला मला, सोडूनच गेला मधूनच डेका. पाऊस पडतोय तर मी जादू होऊन आलेली आहे. तर पुरुषांचं जे बक्षीस आहे ते आपण येथे लक्षात गावातील महिलांना देतो. कार्यपाठ दोन्हीचा पदक पुरुषांसाठी असणारं 6 तरांचं बक्षीस आपण येथे वितरित केलं आणि 5 तर लावल्यामुळे त्यापुढे क्वालिफाय करत आहे. पुढचा अटेम्प्ट या ठिकाणी केला जातो. 6 तरांचा प्रयत्न आहे. लक्ष असू द्या आणि ज्या वेळेस साधून परिवाराचा प्रयत्न इथे कशा पद्धतीनं बघायला मिळेल. प्रेक्षक आहेत आणि अजून सुद्धा थांबले. पाऊस कितीही पडला तरी मानाची दहीहंडी फुटल्याशिवाय कोणीही उठून पडला नाही याची खात्री सर्वांना आहे. मार्च चिमट बेकार काम आहे. छान तर लावलं बघ, दिसायला छान दिसतंय ना. क्या बात, क्या बात. हे नागझरीवालेच चढलेत ना. आले का पुरं प्रयत्न करत राहा. यश तुम्हाला नक्की मिळेल आणि हा प्रयत्न अगदी यशस्वी. समोर स्टेजवरती जे सर्व सन्मान्य व्यक्ती आहेत आणि आमचे प्रेक्षक सुद्धा आहेत त्यांना माझी विनंती आहे, प्लीज कृपा करून थोडंसं आम्हाला सहकार्य करा. कारण जी गर्दी जी स्टेजवरती झाली प्रेक्षकांची, व्हॉलेंटियर्सना विनंती आहे माझी की आपण कृपया नियंत्रण करा. दादा मी इथे उभी राहू शकते.
गोविंदा पथकाचा 8 थर लावण्याचा प्रयत्न आहे. आज अलिबागमध्ये 8 थर लावणारा तिसरा गोविंदा पथक. सेट होती आता स्टार्ट करायला पाहिजे होती. लिपस्टिक तरी ती बोलली लिपस्टिक लावायला. अरे हा हे सॉरी लिपस्टिक. रात्रीचा 1:30 वाजलेला आहे आणि अजून थंडी फुटली नाही आहे. वेट करून करून कंटाळले मी. पाय पण डुबले आमच्या सगळ्यांचे. पप्पांना पाठवलं कारण मला बहिणी भेटल्या, त्यामुळे पप्पांना पाठवलं पुढे. म्हटलं त्यांच्यासोबत मी येईल. आणि आता हंडी फोडण्याची वाट बघतो. तसं तर पाय खूप जास्त दुखायला लागलेत आणि मी पण थोडी जादू झालेली आहे कारण पाऊस आहे त्यामुळे. कंटाळा आला मला. जादू झाले बोलली म्हणून हसते मला. थांबा फोडू दे मग सांगते. फोडतील ना फोडतील.
लाल पेंट वाला ना ऐसा वाला Thank you.